तो जो प्रशासक नेमणूक किंवा विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची जी प्रोसेस आहे ती थांबल्या गेली। त्यानंतर आजपर्यंत त्या ठिकाणी हजारो कोटीचा भ्रष्टाचार चालू आहे। असं आहे, शनी शिंगणापूर देवस्थानचं याआधी देखील 2018ला आम्ही उपोषण केलं होतं। तर त्या उपोषणामध्ये सरकारने दखल घेऊन तो शासन जमा करण्याचा निर्णय देखील घेतला होता। परंतु त्यावेळेला काही राजकीय अडचणी व त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्र राज्यातून गेल्यामुळे तो जो प्रशासक नेमणूक किंवा विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची जी प्रोसेस आहे ती थांबल्या गेली। त्यानंतर आजपर्यंत त्या ठिकाणी हजारो कोटीचा भ्रष्टाचार चालू आहे। भ्रष्टाचाराचं एक स्वरूप, त्यातलं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर 2000 मुलं त्या संस्थेमध्ये परमनंट ऑर्डर काढलेली आहे। ती भरती करताना कुठल्याही प्रकारे पेपरला जाहिरात वगैरे काहीही देता नाही आले। यांनी यांच्या मनानेच त्या ठिकाणी भरती करण्यात आली। भरती करण्यात आलेले जे 2000 मुलं हे दर्शनाला सुद्धा शनी शिंगणापूरला येत नाही महिने, तरी देखील त्यांना देवस्थानच्या तिजोरीतून दर महिन्याला पगार केला जातो। आणि ह्या मुलांची संख्या 2000 मुलं आहेत का जे कामावर येतच नाही, आणि कामावर येणाऱ्यांची प्रत्यक्षात 327 जण आहेत जे काम करतात प्रत्यक्षात, त्यामध्ये यांचे सामील नाहीये किंवा हे कुठे ड्युटीलाही नाहीये। भ्रष्टाचाराचा काय विषय आहे? तुम्ही बोललात की निवेदन निघत नाही आणि कामं वाटली जातात। त्या ठिकाणी असं आहे की ज्या 11 महिन्याचा जो निलाव निघतो त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे। तिथे जे बांधकाम आहे 20 कोटी रुपयाला ज्या देवस्थान डेव्हलपमेंटसाठी जे 20 कोटी रुपयाचे टेंडर निघले होते, निविदा निघली होती, ते टेंडर घेतल्याच्या नंतर ठेकेदारांनी वेळोवेळी अर्ज दिले आणि या अर्जामध्ये प्रत्येक वेळेला असं सांगण्यात आलं की मला हे काम परवडत नाही। ते काम आज 70 कोटी रुपयाला जाऊन देखील काम 80% पूर्ण झालेलं आहे। आणि हे सर्व काम विशेष म्हणजे एक नदीच्या याच्यामध्ये बांधण्यात आलं, पूर क्षेत्राच्या आतमध्ये। उद्या जर नदीला भविष्यात पाणी आलं किंवा थोडं जरी पूर आला तरी या ठिकाणी भाविकांची जीवितास धोका आहे। आणि जसं हे बांधकामाचा विषय सांगितला त्याचप्रमाणे या ठिकाणी शासनाला न जुमानता मनमानी कारभारामध्ये बांधकाम असेल, यांना जिथे पैसे शिल्लक राहतात त्या पद्धतीत हे काम करतात। आणि जे बांधकामाचे आजपर्यंत 70-80 कोटी रुपये गेले ते पाण्यातच गेले असं म्हणायला लागेल। शासनाला देण्यासाठी पुरावे आपल्याजवळ आहेत? आपल्याकडे संपूर्ण पुरावे आहेत। आणि विशेष म्हणजे यांनी जे मुलं परमनंट दाखवले ते काही खाजगी कंपन्यांमध्ये ऑलरेडी परमनंट आहे, तरी देखील ते शनी शिंगणापूर देवस्थानमध्येही परमनंट आहे आणि देवस्थानमधूनही परमनंट पगार घेतात। आता मागणी काय? आता मागणी याच्यावर सरकार जमा होणं आणि विश्वस्त मंडळ त्वरित बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासक नेमणूक होऊन नवीन विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात यावं।